नमस्कार मित्रांनो, विक्रम हिटलिस्ट या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर आपल्या आजच्या या हिटलिस्टमध्ये आपण पाहणार आहोत टॅलेंट सर्च एक्झामिनेशन. आता टॅलेंट सर्च एक्झामिनेशन म्हणजेच गुणवत्ता शोध परीक्षा हा अभ्यासक्रम जो आहे तो इयत्ता 6वी मराठी विषयाचा आहे. तर आपण सर्वप्रथम आता अभ्यासक्रमाकडे वळूया. तर अभ्यासक्रमामध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे, तर अनुक्रमणिका, घटक आणि उपघटक. तर जो पहिला घटक आहे त्याच्यामध्ये आपण पाहू शकता वाचून संकल्पना समजणे म्हणजेच आकलन. आणि या घटकामध्ये उपघटक आहेत उतारा, आकलन, कविता आकलन, संवाद आणि सुसंगत वाक्यांचा परिच्छेद. तर पहिल्यांदा आपण या पहिल्या घटकातला आकलन या विषयातला उपघटक समजून घेऊया. तो आहे उतारा आकलन. तर चला आता आपण वळूया उतारा आकलनाकडे. तर सर्वप्रथम आपण उतारा वाचण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. तर ती मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे प्रथम उतारा वाचताना एकाग्र चित्ताने समजून वाचा व उतार्यामधील घटना, प्रसंग वा वर्णन यांचा क्रम लक्षात घ्या. दुसरा आहे तो म्हणजे उतारावरील प्रश्न वाचल्यानंतर उत्तराचे चारही पर्याय व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. कारण आपल्याला कधीकधी असं वाटतं की चारही पर्याय एकसारखे आहेत, त्यामुळे आपण गोंधळून जातो. तर तसं न होता व्यवस्थित वाचून समजून घ्यायचं आहे चारही पर्याय. त्यानंतरच तुम्ही ते अचूक उत्तर निश्चित करू शकता. त्यानंतर आणि तिसरी गोष्ट म्हणजे उतारा अतिशय बारकाईने वाचा. कारण आपण बारकाईने वाचल्यानंतरच आपल्या लक्षात येणार आहे की त्याचं अचूक उत्तर काय आहे. तर आपण आता पहिल्यांदा उतारा 1 वाचू. आता पायगोचा जन्म 1908 साली कोकणातल्या एका खेड्यात झाला. सावित्री नदीकाठच्या काठी त्याची जन्मभूमी आहे. बागमंडले कोळीवाडा हे ते गाव. गाव फार लहान, घरची अतिशय गरिबी. पायगो या कोळी जातीचा. त्या काळी आजच्यासारखा शिक्षणाचा प्रवास झाला नव्हता, सोयीही नव्हत्या. पायगोच्या 2-3 इयत्ता कशाबशा झाल्या. मग आई वडिलांच्या धंद्यात तो त्यांना मदत करू लागला. पण समोर विशाल समुद्र पाहिलं की पायगोचे शूरमन जागे होई. समुद्रात नुसती मासेमारी करत बसण्यापेक्षा काहीतरी मोठा पराक्रम गाजवावा असे त्याला वाटे. समुद्र हा एक सारखा जोरजोराने किंकाळणारा, आपल्या टापांनी फेसाची धूळ उडवणारा आणि फक्त खऱ्या वीरालाच आपल्या पाठीवर मांड घालू देणारा विलक्षण घोडा आहे असे पायगोला वाटत असावे. त्या घोड्यावर जहाजाचे खोगीर घालून दूर दूर रपेट करून येण्याची इच्छा त्याच्या मनात वारंवार प्रबळ होई. तर हा आता उतारा वाचून झालेला आहे. तर पहिला प्रश्न, पायगोचा जन्म कोठे झाला? पर्याय आहेत गुजरातेत, महाराष्ट्रात, कर्नाटकात, ओरिसात. तर आता तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर पायगोचा जन्म कोकणात झालेला आहे. साली कोकणातल्या एका खेड्यात 1908 साली कोकणातल्या एका खेड्यात झाला. त्याच्यामुळे कोकण जर बघितलं तुम्ही तर महाराष्ट्रात येतोय. आणि पर्यायसुद्धा इथं राज्य दिलेले आहेत, गुजरातेत, महाराष्ट्रात, कर्नाटकात आणि ओरिसात. तर ह्याचं अचूक उत्तर आहे महाराष्ट्र. त्याच्यामुळे इथं तुम्ही जे पर्याय दिलेले आहेत या ठिकाणी, त्या पर्यायामध्ये तुम्ही जो 2 नंबरचा गोल आहे तो भरायचा आहे. त्याच्यानंतर पायगोच्या कुटुंबाचा प्रमुख व्यवसाय कोणता होता? आता जर आपण प्रमुख व्यवसाय जर बघायचं झालं
तर परत आपण उत्तराकडे येऊया. तर इथं दिलेलं आहे की समुद्रात नुसती मासेमारी करत बसण्यापेक्षा काहीतरी मोठा पराक्रम गाजवावा असे त्याला वाटे. याचाच अर्थ काय, तो आईवडिलांच्या धंद्यात सुद्धा तो त्यांना मदत करायचा. याचाच अर्थ काय की त्यांच्या कुटुंबाचा जो प्रमुख व्यवसाय होता तो मासेमारी. त्याच्यामुळे या 4 पर्यायापैकी मासेमारी हे पहिलं पर्याय हे अचूक उत्तर आहे. त्याच्यामुळं तुम्ही इथं कोपऱ्यातला 1 नंबरचा जो वर्तुळ आहे तो भरून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर पायगोच्या घरची आर्थिक स्थिती कशी होती हा तिसरा प्रश्न आहे. तर घरची परिस्थितीला पर्याय आहेत उत्तम, बरी, असमाधानकारक आणि चांगली. तर इथं तुम्हाला दिलेलं आहे घरची अतिशय गरिबी. अतिशय गरिबी म्हणजे काय, उत्तम तर नसणार आहे, बरीसुद्धा नसणार आहे, चांगलीसुद्धा नसणार आहे. तर ह्याचं अचूक उत्तर काय आहे, असमाधानकारक. कारण अतिशय गरिबी म्हणलेलं आहे, त्यामुळे ह्याचं अचूक उत्तर असमाधानकारक, जो तिसरा पर्याय आहे. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. आणि त्याचबरोबर तुम्हाला कोणता आणखीन व्हिडिओ करून हवा असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.